नमस्कार मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री यांनी नुकतीच एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ती म्हणजेच की राज्यात तब्बल 11,000 शेतकरी मित्र पदांची भरती जाहीर केलेली आहे. पण ही भरती नेमकी कशी होणार आहे, ऑनलाईन अर्ज कसे भरायचे की ऑफलाईन प्रकारे अर्ज करायचे आहेत, पगार 18,000 रुपये मिळणार अशी चर्चा सध्या सर्व प्रसारमाध्यमांमध्ये पाहायला मिळते आहे. परंतु नेमका 18,000 रुपयेच मिळणार आहेत का, आणि यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे तसेच पात्रता काय असणार आहे, असे अनेक प्रश्न सध्या राज्यभरातील अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुणांना तसेच सर्वांना पडलेले आहेत. पण या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे याचा तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळेल. तर मित्रांनो, शेतकरी मित्र ही काही संकल्पना नवीन आलेली नाही. याआधी सुद्धा कृषी मित्र या नावाने ही संकल्पना म्हणजेच की योजना राबवण्यात आलेली होती. पण काही कारणास्तव ही योजना बंद करण्यात आलेली. आता पुन्हा नव्याने कृषी मंत्र्यांनी तब्बल 11,000 पदांसाठी भरती करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे. तर आता नेमकं जसं की प्रत्येक गावामध्ये ग्राम रोजगार सेवक असतो, अगदी त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर हे नवीन पद सरकारच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. तर आता आपण बघूया की या शेतकरी मित्रांना नक्की काय काम करावे लागणार आहे. योजनेची माहिती देणे, यामध्ये योजनांची माहिती देणे, यामध्ये नेमकी की सरकारच्या ज्या योजना असतात त्या सर्व योजनांची माहिती देण्याचं काम करणं गरजेचं आहे. म्हणजे यामध्ये की योजनांची माहिती देणे म्हणजेच की गावात जे आपले सर्व शेतकरी मित्र आहेत त्यांना या योजनेची माहिती पुरवणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. यामध्ये सौर पंप योजना, बियाणे वाटप योजना, प्रत्यक्ष ज्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत सरकारच्या माध्यमातून पुरवता येत नाहीत, अशा सर्व योजनांची माहिती देणे ह्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर मित्रांनो, अर्ज भरण्यासाठी नाही का, सरकारी योजनांचे अर्ज भरण्यासाठी मदत, सरकारी योजना अर्ज भरण्यास मदत, हे महत्त्वाचे काम आहेत. म्हणजे की सर्व सरकारी योजनांची माहिती आणि अर्ज भरण्यासाठी मदत याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच मित्रांनो, अधिकाऱ्यांना सहाय्य याच्या मार्फत गावातील किंवा महसूल मंडळामधील कृषी अधिकाऱ्यांना एक सहाय्यक म्हणून मदत देखील लाभणार आहे. म्हणजेच की अधिकाऱ्यांमार्फत मदत, अशा प्रकारचे काम हे यांना करावे लागणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की यासाठी तुम्हाला अर्ज, पात्रता आणि याची सर्व माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूनच घेणार आहोत. परंतु मित्रांनो, यासाठी पात्रता काय निश्चित केलेल्या आहेत हे आपण प्रथमतः पाहूयात. म्हणजेच की मित्रांनो, पात्रता काय आहेत, याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी मित्रांना फायदा मिळणार आहे. पात्रता निकष पाहूयात आपण. पात्रता व निकष, यामध्ये मित्रांनो वय सर्वात महत्त्वाचं, म्हणजे वय, आणि हे उमेदवाराचे वय हे 18 ते 45 दरम्यान असणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेणं तुम्ही गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, शिक्षणाची अट देखील घालण्यात आलेली आहे. शिक्षण हे उमेदवार किमान 10वी किंवा 12वी पास असणे गरजेचे आहे असावा. आणि यामध्ये प्राधान्य देखील देण्यात येत आहे. ते कोणाला देण्यात येत आहे ते बघूया. तर यामध्ये प्राधान्य हे ज्यांची आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, म्हणजेच की कोणतीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा त्यांना पदव्युत्तर शिक्षण झालेलं असेल त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती देखील सध्या देण्यात येत आहे. तसेच मित्रांनो, पगार पाहूयात. तर पगार याच्या माध्यमातून किती देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या गावामध्ये शेतकरी मित्र म्हणून
जर रुजू झाला तर तुम्हाला नेमका इथे पगार किती देण्यात येईल. मित्रांनो, इथे एक सर्वात महत्त्वाचा आणि मोठा गैरसमज पसरला आहे की 18,000 रुपये पगार मिळणार आहे. पण सत्य काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हे पद जे आहे शेतकरी मित्र हे पद कायमस्वरूपी म्हणजेच की पूर्ण वेळ राबवण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचे आहे. तसंच मित्रांनो, हे पद केवळ मानधन तत्वावर आहे. मानधन म्हणजेच की मानधन अशा प्रकारे हे पद राबवण्यात येत आहे. यामध्ये सुरुवातीला वर्षाला 6 ते म्हणजे तुम्हाला सांगतो पगार यामध्ये 6,000 ते 8,000 दरम्यान मिळणार आहे. हे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे. सध्या आपण बघितलं सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा पसरली की यांना 18,000 पगार देणार. मित्रांनो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे काम कराल त्या कामाच्या म्हणजेच त्याच्यावर अवलंबून देखील तुम्हाला प्रोत्साहन भत्ता या व्यतिरिक्त प्लस भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका. जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही संधीचं नक्की सोनं करा. आणि मित्रांनो, ह्याची निवड प्रक्रिया बघूया आपण की निवड कशी होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवड प्रक्रिया कशी आहे. निवड प्रक्रिया व अर्ज. तर मित्रांनो, ह्याच्यासाठी तुम्हाला आता महत्त्वाचा प्रश्न असेल की नेमकी याची निवड कशी होणार, कारण की गावातून एकच आपल्याला कृषी मित्र निवडायचा आहे. तर त्यासाठी मित्रांनो, ही भरती राज्यस्तरावर एकत्र करण्यात येणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट. ही भरती तालुका स्तरावर होणार आहे. तालुका स्तरावरची भरती होणार आहे. हे तुम्ही महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या. तालुका कृषी कार्यालय, पंचायत समिती किंवा आत्मा अंतर्गत म्हणजेच या अंतर्गत भरती होऊ शकते. तसेच या त्या तालुक्यामधील गरजेनुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि याचा अर्ज ऑनलाईन स्वरूपात मागवण्यात येणार आहेत. मित्रांनो, ऑनलाईन प्रकारे अर्ज मागवण्यात येणार आहेत. तसेच की त्या तालुक्यानुसार अर्ज प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांची शिफारस महत्त्वाची ठरणार आहे, अशी देखील माहिती देण्यात आली आहे. सध्या फक्त या पदाची सरकारच्या मार्फत घोषणा करण्यात आलेली. आता सध्या तुम्ही पाहू शकता नेमकी घोषणा पूर्ण झालेली आहे. तिथे मंजुरी मिळाली की लगेच अधिकृत जी आर सरकार काढणार आहे आणि त्यानंतर SOP काढली जाईल आणि त्यानंतर वयाची अट, मानधन आणि भरतीची अचूक सर्व माहिती सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जी मुले गावात राहून शेतकऱ्यांची मदत करू इच्छितात त्यांच्यासाठी प्रशासनाने ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चांगली योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या भरतीला अधिकृत GR आल्यानंतर आपल्या चॅनलवर लगेच आपण अपडेट सर्व पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.